उन्हाळ्यात थंडगार कलिंगड खाण्याचा आनंद हा काही औरच असतो. पण काळजी घ्या, सर्वच कलिंगड नैसर्गिकरित्या पिकवलेले असतील असं नाही. काही व्यापारी वेगाने कलिंगड पिकवण्यासाठी त्यावर कृत्रिम केमिकल्सचा वापर करतात, ज्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. मग अशा बनावट कलिंगडांना ओळखायचं कसं? तर यावर आहार तज्ज्ञ यासाठी काही सोप्या आणि उपयुक्त टिप्स आपल्याला सांगतात. नमस्कार, मी अमृता उत्तरवार बोणगिरवार. मंडळी, ऍक्च्युली मी निघाले होते बाजारात जायला. त्याचं कारण असं की मुंबईमध्ये प्रॉपर उन्हाळा सुरू झालाय, खूप घाम येतोय, खूप उकडतंय आणि बॉडी खूप डिहायड्रेटेड होती. आणि अशा वातावरणात आपल्या सगळ्यांच्या आहारात एक फळ असायला हवं. त्या फळाचं नाव आहे कलिंगड, अर्थात टरबूज. सो मी निघाले होते कलिंगड घ्यायला. म्हटलं जाता जाता एक महत्वाचा व्हिडिओ बनवावा, आणि तो असा की तुम्ही बाजारात गेल्यानंतर कलिंगडाची निवड कशी करता. एक कलिंगड आपण बघतो आणि तिथे कापून ठेवलेले कलिंगड असतात, छान मस्त अशा गडद लाल रंगाचे, आणि आपल्याला तसंच कलिंगड हवं असतं. आणि मग आपण म्हणतो की भैया जरा काट के दिखा ना, ये लाल है की नाही, असं म्हणून आपण ते कलिंगड घेऊन येतो. परंतु हे जे अत्यंत गडद लाल रंग असतात ते तुमची फसवणूक करू शकतात. कसे? तुम्हाला सांगते, अलीकडच्या काळात बाजारात अनेक व्यापारी आहेत जे कलिंगडाला कृत्रिम लाल रंग देऊन कस्टमरला अट्रॅक्ट करण्यासाठी काही रसायनं वापरतात. मायन नावाचं एक रसायन आहे आणि अशीच बरीच रसायने आहेत, ती वापरून ह्या कलिंगडाला कृत्रिमरित्या आकर्षित बनवल्या जातं आणि आपण तसं रसायनयुक्त कलिंगड विकत घेतो, जे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. सो कलिंगड विकत घेताना आपल्याला काही गोष्टींची दक्षता घेणे अत्यंत गरजेचं आहे. एवढंच नाही तर कलिंगड किंवा इतर फळं लवकर पिकावीत, म्हणजे लवकर पिकावीत आणि लवकर विकावीत म्हणून बरेच लोक काय करतात की ह्यात इंजेक्शनद्वारे काही रसायने फळांमध्ये टाकतात, आणि ज्यामुळे ह्या फळांना अतिशय हानिकारक बनवतात ही लोक. आणि ह्या फळांचा नैसर्गिक गोडवा सुद्धा यामुळे कमी होतो आणि आपल्या शरीराला त्याचा धोका निर्माण होतो. आता ह्या धोक्यापासनं कशी आपली स्वतःची सुटका करायची, अर्थात कलिंगड निवडताना कुठल्या गोष्टी बघायला हव्यात किंवा कलिंगड नैसर्गिकरित्या पिकवलेलं आहे हे ह्याची खात्री करून घेण्यासाठी काय करायला हवं. ह्याच्या 2 पद्धती ज्या मला माहिती आहे कलिंगड घेताना काय करावं त्या मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. नंबर 1, फळाचा तळभाग तपासा. तळभाग तपासा म्हणजे काय, तर कलिंगड जेव्हा वेलाला पिकतं तेव्हा त्याचा जो भाग जमिनीकडे टेकलेला असतो तो भाग हलका पिवळसर असतो. सो जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये कलिंगड घ्यायला जाल तेव्हा तुमचं कलिंगड जर थ्रूआउट एकाच कलरचं असेल किंवा तिथे पिवळशी छटा त्याला नसेल तर ते कलिंगड कृत्रिमरित्या पिकवलेलं असू शकतं. दुसरी पद्धत, कलिंगडाचा एक तुकडा पाण्यात टाका आणि त्या पाण्याचा रंग जर हलका गुलाबी झाला तर त्या कलिंगडाला कृत्रिम लाल रंग दिलेला आहे हे तुमच्या लक्षात येईल. ह्या 2 पद्धतीने तुम्ही कलिंगडाची निवड करू शकता. त्यामुळे मंडळी, बाजारातून विकत घेतलेले कलिंगड हे नैसर्गिकरित्या पिकवलेले आहे की कृत्रिमरित्या हे ओळखण्यासाठी तुम्ही आहार तज्ज्ञांनी सांगितलेला सल्ला नक्की वापरा. याचबरोबर कलिंगड हे नैसर्गिक आहे का हे पाहण्यासाठी कलिंगडाच्या बिया ह्या तपकिरी किंवा काळसर रंगाच्या असतात. तसंच त्याचा आतील भाग हा गर चमकदार लालसर असतो, पण तो अतिशय गडद किंवा अनैसर्गिक रंगाचा वाटत नाही. तसंच कृत्रिमरित्या पिकवलेल्या कलिंगडाचा रंग हा गडद लालसर दिसतो. काही वेळा तो रंग हातालाही लागू शकतो. या कलिंगडाच्या बिया ह्या पांढऱ्या किंवा फिकट रंगाच्या असतात. याचाच अर्थ केमिकल्स वापरले गेले असण्याची शक्यता असते. त्यामुळे मंडळी, बाजारातून कलिंगड घेताना या काही सोप्या टिप्स लक्षात ठेवून कलिंगड विकत घ्यावे. यामुळे आपल्या आरोग्यास हानी होणार नाही.